तर मी आज बनवणार आहे मस्क मेलन डेझर्ट. तर इथे मी खरबूज घेतलेला आहे आणि अशी याची सालं काढून घेत आहे. तर हा जरासा कडकच असतो, त्याच्यामुळे तुम्हाला जितकी सालं निघत आहेत तेवढी सालं काढून घ्या. नाही निघली तरी काय हरकत नाही, जसे की माझी पण नाही निघाली. त्याच्यामुळे मी काय केलं, मी असं बी त्याचं काढून घेतलं आणि जितक्या साईजमध्ये मला तुकडे हवे आहेत तसे मी ह्याचे पीसेस कट करून घेतले. हे बघा, हे असे मी पीसेस कट करून घेतले. आणि आता काय केलं की याचं जे साल आहे ना, त्याच्या खालचा जो भाग असतो तो असा थोडा कडक असतो, तर तोच काढून नेमका घेतलेला आहे. आणि असा आपल्याला करून घ्यायचा आहे. तर मला 2 ते 3 पीसेस अंदाजे हवे आहेत, तर त्याच्या अकॉर्डिंग मी हे असं घेते. तर हे असं कट करून घ्यायचं, जितके तुम्हाला पीस हवे तितके कट करून घ्यायचे आहेत. तर इथे मला डेझर्टसाठी फक्त 2 ते 3 पीसेस हवे होते. तर त्याचे मी जास्त प्रमाणात बनवणार नव्हती, त्याच्यामुळे मी हे कमी पीसेसच घेतलेले आहेत. तर मी ह्याचं सालाकडचा भाग काढून घेतला. आता मी काय करणार आहे, मी आहे ना ह्याचे तुकडे करणार आहे. तर हे आपण असे तुकडे करून घेऊयात. तर त्यासाठी आहे ना, मी एका प्लेटमध्ये हे असे तुकडे करून घेते. हे बघा, हे असे तुकडे करून घेतलेले आहेत मी. तर याच्यामध्ये आहे ना, तुम्ही 2-3 प्रकार टाकू शकता, वेगवेगळे फ्रूट्ससुद्धा टाकू शकता. पण मला फक्त हे मस्क मेलनचंच बनवायचं होतं, खरबुजाचंच बनवायचं होतं. त्याच्यामुळे मग मी फक्त हाच घेतलेला आहे फ्रूट. तर हे असं कट करून टाकायचं आहे याच्यात. कारण तुम्हाला तर माहिती आहे, मस्क मेलनचा फ्लेवर थोडा वेगळा लागतो आणि तो बाकी फ्रूट्सपेक्षा चव खूप वेगळी देतो. त्याच्यामुळे मग काही बनवायचं समजत नसतं. काही लोक, लहान मुलं वगैरे असं खात नाही काही, तर त्याच्यामुळे काहीतरी वेगळं बनवायचं असतं. तर इथे मी गूळ असा किसून घेतलेला आहे, सुरीने काढून घेतलेला आहे. आणि आता आहे ना, मी ह्याच्यामध्ये दही टाकते. तर इथे तुम्हाला फोर्कचा चमचा वापरायचा असेल तर तुम्ही फोर्कचा चमचासुद्धा वापरू शकता. आणि आता हे पूर्ण आपल्याला मिश्रण असं फेटून घ्यायचं आहे. तर मी हे असं फेटून घेते आहे. हे बघा, तर जर तुमच्याकडे फोर्क असेल किंवा विस्कर असेल ना, तर अतिउत्तम, तो खूप चांगला असतो, म्हणजे फेटायला बरं पडतं. तर इथे मी असं हे फेटून घेते. आणि एकदा फेटून झालं की ह्याच्यामध्ये आपण मस्क मेलन म्हणजे खरबूज टाकणार आहोत. हे बघा, हे फक्त आहे ना, गूळ काही तुकडे मोठे होते त्याच्यामुळे ते तसेच्या तसेच आहेत, पण ते पण मेल्ट होणारच. तर मी आता याच्यामध्ये हे खरबुजा टाकते. हे बघा, हे मी खरबुजा याच्यामध्ये टाकते. आणि आता हे असं पूर्ण आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग मिक्स केल्यानंतर तुम्हाला जर ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे असेल, मी ड्रायफ्रूट्स टाकू शकता, वेलची पूड टाकू शकता. तर मी काय वेलची पूड वगैरे नाही टाकली, मी फक्त ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकले थोडेसे, अगदी. तर हे बघा, हे मी असे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, काय तुम्हाला जसं टाकायचं आहे तसं, मनुका किंवा ड्रायफ्रूट्स. तर हे तयार आहे खायला. एकदा रेसिपी पूर्ण बघा आणि करा.